नमस्कार मंडळी. तर लेट सीटमध्ये तुमचं स्वागत आहे. कोल्हापुरात आलो आहे आणि मिसळ खाल्लेलं नाही असं कधी होऊ शकत नाही. आणि आज आपण आलो दसरा चौक येथील शिव मिसळ इथे. तर मंडळी आपण चालू करत आहोत आता खाण्यासाठी आणि टेस्ट बघूया याची कशी आहे. याआधी आपण खूप साऱ्या मिसळ ट्राय केल्या आहेत, पण पहिल्यांदा आलो आहे आपण शिव मिसळमध्ये. तर ते टेस्ट बघूया आणि सांगतो तुम्हाला कशी आहे. बऱ्यापैकी कांदा वगैरे दिलेला आहे त्यांनी मिसळसोबत. जशी झणझणीत टेस्ट पाहिजे तशी एक्सपेक्ट केलेली त्यापेक्षा जास्त आहे. मस्त असा लिंबू पिळून घेऊया आपण वरून. तर मिसळ आपली टेस्ट करून झालेली आहे. ऑल ओव्हर मिसळची टेस्ट बघता टॉपचा विषय आहे. कोल्हापुरातील प्रत्येक मिसळची टेस्ट ही वेगळी तुम्हाला लागणार आहे कायमच. तशी देखील आहे. थोडी टेस्टला तिखट आणि जे घरगुती मसाले वापरले ते देखील चांगले आहेत. त्यासोबत आपण सोलकढी पण घेतलेली आहे. ती बघूया ट्राय करून घेतली. एक नंबर प्युअर सोलकढी आहे. प्युअर सोलकढी जशी कोकणामध्ये असते ना तशी याची टेस्ट आहे. आणि कधी इथं ट्राय दसरा चौकमध्ये आला तर इथं ट्राय करून बघा नक्की. इथं आलेल्या लोकांना आपण विचारूया की मिसळची टेस्ट कशी आहे आणि त्यांना आवडल्या का नाही मिसळ. मिसळ छान आहे सर. आम्ही जवळपास 3-4 वर्षापासून येतो इथं. आणखीन एक इथे काही फॅमिली बसलेली आहे. यांना देखील आपण विचारू की मिसळ यांना कशी वाटली आहे. मिसळ मी इथं कोल्हापूरचाच आहे. मी कोल्हापुरामध्ये तांबा टँकी इथं राहतो. मी वर्षभर इथं मिसळ खायला येतो. मला ही मिसळ खूप आवडते कारण ही जास्त तेलकट नाही किंवा जास्त तिखट नाही. खाल्ल्यानंतर जास्त सरका बसत नाही. त्यामुळे आमच्या पूर्ण फॅमिलीची आवडती मिसळ आहे ती. आणि ह्या मिसळच्या पहिल्यापासून ती जी टेस्ट आहे ती त्यांनी तशीच ठेवली. ती सर्व्हिस देताना ते प्रत्येकाला रिस्पेक्ट देऊनच देतात. हा सगळ्यात आवडती गोष्ट आहे मला इथे. किती वर्ष झालं तुम्ही येता इथे. तर एक 7-8 वर्ष झाली बघा सर. त्याच्यापेक्षाही जास्त झाली असते. तर इथे शिवमिसळमध्ये काही बाहेरून टुरिस्ट देखील आलेले आहेत मिसळ खाण्यासाठी. तर त्यांना विचारूया आपण की मिसळ त्यांना कशी वाटली आणि ती कुठून आली. आम्ही आलो बेळगाववरून. आम्ही इथं खास करून मिसळ आणि अंबाबाईचं दर्शन करायला आलेलो. मिसळसाठी इथं ह्या खास करून हे सांगितलं होतं त्यासाठी इकडं आलो. तर मिसळची टेस्ट तुम्हाला कशी वाटली. ऑल ओव्हर टेस्ट कशी होती. एक नंबर आहे ते. नमस्कार मंडळी, आपण आहे शिवमिसळमध्ये. तर आपण आत्ता भेटूया जे सर्व आहेत त्या मिसळचे. त्यांना मिसळबद्दल थोडीशी माहिती विचारूया. कधी मिसळची सुरुवात झाली आहे, कशी झाली आहे. आपली मिसळ शिवमिसळ ही 2008ला चालू झाली. आज 17 वर्ष पूर्ण झाली. स्वामीच्या कृपेनं भरपूर लोकांचा प्रतिसाद, कोल्हापूरच्या लोकांनी आम्हाला सहकार्य भरपूर केलेलं आहे. आणि खाद्य संस्कृती मंडळावर कोल्हापूरची मिसळ शिवमिसळ. मिसळची टेस्ट एक नंबरच आहे इथल्या. आणि मसाले वगैरे सगळे आपण घरामध्ये तयार करता. घरगुती मसाले यूज करता का त्यामध्ये. घरगुती मसाले असतात. कांदा लसूण चटणी घरगुती सगळं मसाले. पारंपरिक पद्धतीनं कोल्हापूर पद्धतीनं मिसळ इथं तयार केली जाते. जसे की ऑल ओव्हर कोल्हापूरमध्ये केली जाते, बट इथली मिसळ टॉपचा विषय आहे सगळ्यात. आणि एक नंबर मिसळची टेस्ट आहे. तर आपण यांना एक्झॅक्ट लोकेशन आणि एक्झॅक्ट ॲड्रेस कुठं आहे ते विचारू नक्की. ॲड्रेस कुठे हा दसरा चौक, शाहू महाराजांचा चौक आहे हा. दसरा चौकात पोलीस लाईन समोर शिवमिसळ म्हणून कोणी आहे. 17 वर्ष झालेली आहेत या मिसळला. आणखीन बेस्ट फूडचा अवॉर्ड देखील या मिसळला मिळालेला आहे लोकमततर्फे. तर नमस्कार मंडळी, आपले मिसळ आता टेस्ट करून झालेले आहे. 10 आउट ऑफ 10 रेटिंग देऊ शकतो मी याला. कारण या मिसळला कोल्हापूर नंबर 1 फूडचा अवॉर्ड पण मिळालेला आहे. तसंच तुम्ही इथली गर्दी पण बघू शकताय. जसं की आपण नेक्स्ट शॉटमध्ये दाखवणार आहे इथले सिनेमॅटिक काही व्हिडिओज. तर या गर्दीवरून तुम्हाला लक्षात येईल की मिसळची टेस्ट कशी आहे आणि काय आहे ते. आणि ऑल ओव्हर टेस्ट बघता थोडी म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी कोल्हापुरी टेस्ट स्पायसी अशी आहे. जादा स्पायसी नाही आहे, पण कोल्हापुरी टेस्ट यामध्ये जाणवते नक्कीच. तर कधी या रोडला आला किंवा कोल्हापूरमध्ये आला तर दसरा चौकमध्ये उतरल्या सरळ लक्ष्मीपुरीमध्ये जाण्याचा जो रस्ता आहे त्या रोडला जातानाच चौकामध्ये ज्या मिसळचा स्पॉट आहे शिवमिसळ असे या मिसळचं नाव आहे. तर ट्राय करा नक्कीच.